हरिओम. 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 मी आज सुषमा कनकदंडे माऊली म्हणून आपल्या 8 नंबरवर आहेत आणि त्यांच्या घरी मी आलेली आहे. तर मी एक 4 प्रश्न त्यांना विचारून एक मुलाखत घेणार आहे. तर सुषमा माऊली नमस्कार. नमस्कार. आपण आदरणीय नीता माऊली नमस्कार आणि आपल्या सर्व सख्यांना नमस्कार. नमस्कार सर्व सख्यांना नमस्कार. तर मुलाखतीची सुरुवात करते. आज दत्तगुरु खूप सुंदर असं तुमच्याकडे चित्र आहे. तर आज मी दत्तगुरु पाहिले, आज मी दत्तगुरु पाहिले, दत्तगुरु पाहिले. जय भजनानंद. जय भजनानंद. तर तुमचं पूर्ण नाव काय माऊली? माझं पूर्ण नाव सुषमा. आईकडचं कोणताही सांगा, दोन्ही सांगा. सुषमा सुरेशराव कनकदंडे. आणि आईकडची? शकुंतला रामचंद्र देशमुख. वा. शकुंतला नाव आईकडचं. वा. आणि माहेर कुठलं तुमचं? वरतूर तालुका होता अगोदर, आता मंठा आहे. इकडे आंबोरा मावळ म्हणून माझं माहेर आहे. बरं. आणि इकडे कनकदंडे. इकडे कनकदंडे. पिंपरी. पिंपरी देशमुख. पिंपरी देशमुख. तर माऊली तुमचं बालपण कुठं गेलं, कसं गेलं? माझं बालपण एक 7-8 वर्षाची असताना माहुऱ्याला गेलं. नंतर मग काही परतूरला गेलं, पाथरीला पण गेलं आणि गंगाखेडला पण. माहेरी कोण कोण असतं? माहेरी मला 4 भाऊ आहेत. आम्ही दोघी बहिणी आहे. आई वडील जात राहिले आता. बरं. अजून तुमचं शिक्षण कसं झालं? माझं शिक्षण तसं 6वीत झालं. बरं. 6वीपर्यंत म्हणजे अक्षर ओळखत म्हणावं लागते. बरोबर. मग तुमचं अफाट आहे कार्य. हो. खूप काय तुम्ही वाचतात काय ते असं वाटत नाही म्हणजे तुम्ही 6वी आहेत म्हणून असं वाटत नाही. अक्षर ओळखत आहे. छान सुस्पष्ट आवाजात तुम्ही वाचतात. हरिविजय वाचतात आणि रोजची सेवा तुमची खूप छान आहे. वाचनाची सवय आधीपासूनच होती. वडिलांना पोथ्यांचा खूप नाद होता. बरं. आणि थकलेले होते म्हणून मग मला म्हणायचे वाचन कर. पुढे भावाकडे राहिले त्यावेळेस भावाला पोथ्या पुराणाचाच नाद होता. कादंबऱ्या वगैरे असं वाचून त्यांना चालत नव्हतं. बरं. म्हणजे एकनाथी भागवत, विचारसागर, ज्ञानेश्वरी असं वाचत. हे पुस्तक घेऊन वाचत जा, दुसरं काही वाचत जा असं. म्हणजे शाळा नव्हती आणि जीवन लहानपणापासून कोणाच्या तरी अंडरमध्येच गेलेलं आहे. आता भाऊजाईच्या अंटाकडे गेलेले आहे. म्हणजे आईपेक्षा जास्त भाऊजाईच्या. मग जशी गंगा वाहते तसं राहायचं. बरोबर. आणि त्यावेळेस होता संस्कार तसाच होता. मुलीला ब्र काढायची म्हणजे असं फिरणं चालतच नव्हतं. 7च्या घरात. म्हणून तर शाळा गेली ना. शाळेत आता चांगल्या शहरला होते पण नाही शिक्षण झालं. काय नाही. बरोबर. शिकू दिलं नाही. आवड खूप होती, हुशारही खूप होते. त्यावेळेस 4थीला बोर्डात पहिला नंबर आला. पुढचं ते राहिले स्वप्न. सगळं बाकीचं स्वप्न राहिलं. बरं. त्यानंतर मला एक सांगा, तुमचं लग्न कोणत्या वर्षी झालं? 87 साली. 87 साली. पण किती वर्षाच्या होत्या तुम्ही? मी असं 23-24 वर्ष. म्हणजे थोडक्यात लवकरच. त्या काळाच्या मानाने थोडं लांब होतं पण आताच्या काळाच्या मानाने लवकर. कारण आता 30 वर्षाशिवाय सेट झाल्याशिवाय करत नाही. बरं. मग लग्न झाल्यानंतर तुमचा प्रवास कसा, म्हणजे काय, कुठे? लग्न झाल्यानंतर प्रवास कसा 5-7 वर्ष छान गेला. अगदी मस्त तुका समाधान. आई वडिलांचं प्रेम मिळालं म्हणा की सासरी जावचं बहिणीसारखं प्रेम मिळालं. तुमच्या जाऊबाई म्हणजे मीनाक्षी माऊली, आपली माय माऊली, तुमच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई. मोठ्या जाऊबाई म्हणजे मीनाक्षी माऊली. माझा नंबर 2. तर बहिणीचंच प्रेम मिळालं. आजपर्यंत त्यांच्या बहिणीचंच प्रेम आहे. आणि नंतर मला 82ला मुलगा झाला. मुलगा थोडा मोठा झाला. मला आता शिक्षणाचा खर्च हे त्याच्यामुळं घरात वातावरण खूप छान होतं. पण नंतर मुलगा झाला हे त्याचा काय विचार वगैरे त्यांची ते मला माहीत नाही. मग नंतर समजा उतरती काळा माझ्या संसाराला लागली. तुमचे कष्टाचे दिवस. म्हणजे मग थोडं अधोगतीकडे प्रवास सुरू झाला. त्याच्यातून परमेश्वरानं भरपूर साथ दिली. इथं आल्यानंतर वामनानंद महाराज गुरूंची दर्शन झालं. तृप्तीमध्ये त्यांचा 11 दिवसाचा रुद्राचा कार्यक्रम. तृप्ती मंगल तिथं गेले दर्शनाला. मग त्यांना सर्व थोडी
गुरुमावली जवळ सांगणार ना. मग त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणजे बाई असं असं करतो थोडंसं. म्हणजे काय ना आधी तर म्हणजे माझ्याकडे शेवेलाचं म्हणलं नको, गुरुमाऊलीचं खाऊन कुठं फेडायचं ना, तुम्ही मला असा मार्ग काही सांगा तसं मी करत. मग ते म्हणजे तू स्वयंपाक करण्यासाठी खूप मग मी अन्नपूर्णाला प्रार्थना केली आणि माझं संसाराचा भार तिच्यावर टाकून द्यायला असं म्हणावं लागते आता. खूप कष्ट केले, खूप कष्ट. मग नंतर माझा का प्रवास छान गेला. 3-4 वर्ष थोडा त्रास झाला, म्हणजे आईकडच्या नाही लक्ष दिलं नाही, सासरकडच्या नाही लक्ष दिलं नाही, आणि मी कोणाला लक्ष द्या म्हणले पण नाही. ताक आणि थोडा माझा स्वभाव स्वाभिमानी आहे, आजही आहे. अवलंबून राहतच नाही. मग प्रवास छान होत गेला, अगदी छान. तुमच्यासारख्या सख्या मला खूप छान मिळाले, अगदी सांभाळून घेण्यासारख्या. नंतर माझा मुलगा थोडा मोठा झाला. 8-9 वर्षापर्यंत 9वी-10वी पर्यंत सगळ्यांनी त्याच्याकडे समजा घरच्यांनी लक्ष दिलं. 9वी-10वीला गेल्यानंतर सगळ्यांनाच माया दूर केली. आता त्यांना वाटलं कुठे शिकवावं लागतंय, कुठे प्रॉब्लेम असतो. पण नंतर बाहेरच्या लोकांनी खूप साथ दिली. त्यांना त्याचं ट्युशन फ्री, त्याचं सगळं फ्री. तू बिनधास्त आहे की तुझ्या मुलाला बघून देतो. आणि मुलगा भयानक गुणी आहे, खूप गुणी आहे, सुनबाई पण गुणी आहे. आणि मग तो BA झाला की तसा त्याच्यात BA होता करता तो आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं केलं त्याने. कॉम्प्युटर घेऊन दिलं, टायपिंग करू लागला. युनिव्हर्सिटीत काही दिवस जॉब केला डेली विदेशवर. मुलांना खूप साथ दिली, कधीच कोणती तक्रार नाही, आजही नाही. आणि पुढे गुरुमाऊलीने एक हाक इतकी ऐकली, मुलगी छान मिळाली. दाखव सुनबाई, दाखव. सुनबाई मला गुणाची भेटली. सुनबाई म्हणजे ती मुलीसारखीच आहे. आतापर्यंत 15 वर्षाच्या काळात तर काय अजून वाद झाला नाही, काहीच नाही म्हणजे. आणि आता 7-8 वर्षापासून आजार आहे, त्याचीही काही तक्रार नाही. आजार कोणता झाला? मला वाताचा त्रास आहे. माझा वात भयानक होता, म्हणजे अगदी टोकाला गेलेला होता. म्हणून मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, घालता येत नव्हतं, स्नान करता येत नव्हतं, वेणी घालता येत. हे सर्व माझ्या सुनबाईने केले. आणि मुलाची साथ होती, मुलालाही खूप केलं. ती शाळेत गेल्यानंतर शाळा सर्व्हिस करणं तिला आवश्यकच होतं. हो ना. त्याच्यामुळं घरी असल्यावर तिनं केलं, नंतर मुलाला केलं. असा प्रवास आतापर्यंत तरी परमेश्वर करतो तुमच्या आशीर्वादाने, नीता माऊलीच्या आशीर्वादाने. आणि चांगल्या गुणांचं तुमच्या फळ आहे. आणि नंतर मला दोन्ही नाती पण खूप देवाने छान दिला. आता तर त्या सर्वच माझं बघत्यात. भजनानंद गुरुवार म्हणले की साडी नेसून द्या, हे करा, ते करा, सगळं मोठं काढून द्या. असा प्रवास झाला. यजमानाची काही साथ कशाचीच नव्हती. ते आता आपलं भाग्य, त्याच्या भाग्याप्रमाणे घ्यावं लागतं. भजनानंदाशी तुमचा कसा संपर्क आला? मी भजनानंद म्हणजे आमच्या मीनाक्षी माऊलीनं म्हणले की तू भजनानंदामध्ये ये बरं. घ्या नाव. त्यांनी नाव दिलं. मग त्यानंतर तुमचा ग्रुप पाहिला. मग पहिल्या दिवसापासून जसे येते तसे गाणे म्हणण्याचा प्रयत्न. खूप छान. आता तर खूप आवाज छान झाला तुमचा, खूप. मग मी आता म्हणते, मग तेही म्हणतात आता छान करायची, छान म्हणायची, रोजच म्हणत जा. कौतुकाची थाप मिळते, कौतुकाची थाप भरपूर मिळते. आणि या सगळ्या प्रसंगातही कौतुकाची थाप, माझी चिडचिड आहे ते सगळं त्या सहन करायच्या. ते मला मान्यच करावं लागेल कधीच्या. आणि आधीपासून थोडी ओळख असल्यामुळं थोडं बरं होतं. औंढ्याला माझी बहीण असते, थोडी अशी तोंड ओळख, सर्व प्रवास चांगला झाला आतापर्यंत. छान झालं. भजनानंदात तुम्ही आलात, तुम्हाला काय फायदा झाला भजनानंदाचा? आता मात्र थोडस मला फ्रेश वाटत आहे, छान वाटत आहे. थोडस माझ्या गोळ्या पण कमी झाल्या. आणि आता परवा जानेवारीमध्ये मला पुण्याला जायचं होतं, पण तसं काही तितकं जायचं काम पडलं नाही. गोळ्या नसताना इथल्या गोळ्यावर मी उभा होते. म्हणजे 7-8 गोळ्या होत्या, 5-6 झाल्या. 5-6 आता 3 गोळ्या. भजनानंदाचा म्हणजे एक तुम्हाला आता बरं वाटायचं, स्टेप बाय स्टेप तुम्हाला फायदा मिळत गेला. आता म्हणजे पुण्याच्या गोळ्याच नाही की सध्या त्यांच्या याच्यावरून, त्यांच्या
रिपोर्टवरून इथं डोळे आणते, पण त्या कंपनीच्या मिळत नाही, पण ते धकायले तर पहिलं धकत नव्हतं, त्या तिथंच जावं लागत होतं. कारण पुण्याला जाणं खूप अवघड आहे माऊली, मला ॲम्ब्युलन्समध्ये जावं लागते. घरात चालते वाटणं, पण पायरी बिलकुल चढता येत नाही, त्याच्यामुळे ते त्याच्यावरच पण भजनानंदाने खूप साथ दिली तुम्हाला या आता या वयामध्ये, आता या याच्यामध्ये इथपर्यंत तर आणले. काय करत नाही आणि चांगलं तर होईल असं वाटतं. अनेका मौलीने आपल्याला भजनानंद ग्रुप काढून खूपच म्हणजे एक आधार दिला, आधार आपल्यासारख्या गृहिणींना. म्हणजे त्याचं काय असतं ते जाऊ दे, आपण मुलांच्या नादात, पोरांच्या नादात आणि आपण आपल्या नादात. तर हा भजनानंदाचा प्रवास इतका छान झालाय. तर तुम्ही एखादं गाणं म्हणून दाखवा, कोणतं एखादं भजन म्हणून दाखवायचं. आणि तुमची नात, छोटी नात, मोठी नात कुठे आहे? तिला एकदा आपण दाखवलं तिला. तुमच्या नाती खूप छान आहेत. सुनबाई तर पाहिली आपण. ही माझी मोठी नात आरोही श्रीपाद कनकदांडे. वा वा. ही छोटी माझी लहानी नात मधुर श्रीपाद कनकदांडे. आणि सुनबाई माझी प्रीती श्रीपाद कनकदांडे. प्रीती आम्हाला ओळखीची प्रीती. मला एक प्रतिज्ञा द्यायची, खूप सुंदर भजनानंदाने म्हणजे एवढं महत्वाचं काम माझं एक एवढं हलकं केलं की जे मी घरी नसताना आईना बोर व्हायचं आणि त्या भरात त्या सिरियल्स पाहायच्या. मग त्या सिरियल्स पाहायच्या आणि त्या म्हणजे मोस्ट ऑफ द सगळ्या नकारात्मक सिरियल होत्या आणि ते नकारात्मकता हळूहळू भरायला लागली होती आतमध्ये. आणि कुणाचं वाईट झालं की मग इथे डोळ्यातून अश्रू यायचे, वाईट वाटायचं, अरे तिच्या सासूने तिला असं केलं किंवा तिचा ऍक्सिडेंट झाला. हे सगळं पाहून पाहून एक नैराश्य होतं किंवा मग ते वाईट वाटायचं. दुसऱ्याचं वाईट झालं की आपलं वाईट, किंवा असं वाईट आपलंही झालं, आपल्यालाही फेस करायला लागलं. हे परत गेलेले वाईट काळ आठवायला लागला होता. पण मग जेव्हा भजनानंदामध्ये गेलं, हे मागचं पूर्ण सगळं फ्लॅशबॅक एकदम ब्लँक झालं, निगेटिव्हिटी गेली. आणि काय छान वयस्कर बायका म्हणतात, काय त्यांच्या नाती छान चॉकलेट भेटी घेतात, कुठं काय काय करतात आणि एवढं छान छान सगळं ऐकायला मिळालं. तर आता आपणही असंच छान केलं पाहिजे. सुरुवातीला आवाज थोडासा सुपारी खायच्या, मग घोगरा यायचा. मग नंतर त्यांना लक्षात आलं की अरे मी सुपारी खाते, तर मग विरंगुळा म्हणून मग थोडासा घोगरा येतोय. मग आता भजनानंदमध्ये छान आवाज आला पाहिजे. मग त्यांनी सुपारी खाणं बंद करून म्हणजे मी घरात आली तेव्हा आधी त्या तंबाखू खायच्या, म्हणजे काम करायला एक एनर्जी लागायची. मग त्यांना लक्षात आलं की बाबा माझी प्रेग्नन्सी आहे, आपल्याकडे लहान बाळ येणार आहे. त्यांनी तंबाखू पूर्णपणे बंद केली. आणि मला ते म्हणजे माझ्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट त्यांनी दिलं की मी तंबाखू सोडतीये. आणि आदर्श आहे, सासूबाई सुनबाई आदर्श आहे. आणि आता भजनानंदामध्ये आल्यावर त्यांनी सुपारी पण खाणं बंद करून टाकलं. मग आता काहीतरी खायचं म्हणून थोडे दिवस सोप खाल्ली, पण नंतर म्हणल्या नको, ते सोपही खाल्ली तर परत आता सोप नाही, सुपारी नाही, काहीच नाही. अशा प्रीतीने इतकी सुंदर सासूबाई सोबत आम्हाला शेअर केली त्यांची सगळी गोष्ट. धन्यवाद. आणि धन्यवाद सर्वांचे. तुम्ही एखादं कडवा मला, आपण समारोप करू. शांत होय श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता, तू केवळ माता जनिता, सर्वता तू हित करता, तू आप्त स्वजन भ्राता, सर्वता तुझी त्राता, भय करता तू भय हरता, दंडविता तू परिपाता, तुझ वाचून तुझी वार्ता, तू आता आश्रय दत्ता, शांत होय श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता, अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडा तरी शियखाता, तरी आम्ही गाऊन गाथा,
गुण दत्ता आम्हा त्राता शांत होय श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. धन्यवाद मौली, धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. जय भजनानंद. आदरणीय नेता मौलीला साष्टांग दंडवत.